अखेर तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि प्रसिद्ध अभिनेते थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाचा बहुमताचा आकडा गाठलाय। थलपती विजय आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। तामिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटलाय। तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तब्बल 107 जागा मिळाल्या। मात्र सत्ता स्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांचे चांगलेच नाके नऊ आले। सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला, मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागलेत। काल संध्याकाळपर्यंत त्यांच्या आमदारांची संख्या 116 पर्यंत पोहोचली। तरीही 2 आमदारांचं संख्याबळ कमी असल्यानं सत्ता स्थापनेचा पेच सुटला नव्हता। अखेर व्हीसीकेच्या आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 2 जणांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलाय, त्यामुळे टीव्हीकेचं संख्याबळ आता 120 वरती पोहोचलंय। तर हे संख्याबळ मॅजिक फिगरपेक्षा 2 न जास्त आहे। त्यामुळे विजय थलपतींचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा मार्ग हा मोकळा झालाय। आज सकाळी 10 वाजता शपथविधी होणार आहे। या शपथविधीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहणार आहेत। तर तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा हा जो पेच निर्माण झालेला होता तो अखेर सुटलेला आहे आणि आज सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलाय। तामिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या आणखी एका मतावरती गंडांतर आलंय। एका मतानं पराभूत झालेल्या द्रमुकच्या उमेदवारानं हायकोर्टात धाव घेतलीय। विजय उमेदवाराला विधिमंडळ प्रक्रियेमध्ये भाग घेऊ देऊ नये अशी मागणी करण्यात आलेली आहे। तर याचिका निकाली निघेपर्यंत उमेदवार श्रीनिवास सेतुपती यांना रोखावं अशी मागणी करण्यात आली आहे। मद्रास हायकोर्ट आज सुट्टीच्या दिवशी देखील या संदर्भात विशेष सुनावणी करणार आहे। मद्रास हायकोर्ट आज सुट्टीच्या दिवशी विशेष सुनावणी करणार आहे। तर माजी सहकार मंत्री के.आर. पेरिया करुप्पम यांनी हे आव्हान दिलेलं आहे। तिरुपत्तूरमधल्या टीव्हीकेच्या आर श्रीनिवास सेतुपती यांचा एका मतानं विजय झालाय। सेतुपतींना 83,375 मतं मिळालेली आहेत, तर पेरिया करुप्पम यांना 83,374 मतं मिळाली आहेत। तमिळनाडूमध्ये विजय यांच्याकडे अगदीच काठावरचं बहुमत आहे आणि बहुमतासाठी 118 आमदार हवेत आणि 120 आमदारांचा पाठिंबा आहे। पण 2 मतं धोक्यात आलेली आहेत। विजय 2 मतदार संघामधून विजयी झालेत आणि त्यामुळे त्यांना एकच मत देता येणार आहे। तर तिरुपत्तूरचे टीव्हीकेचे विजयी झालेले पण पराभूताने हायकोर्टामध्ये त्याला आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं काय घडतं हे पाहणं गरजेचं असेल। आणि तामिळनाडूमध्ये विजयनं कशी मॅजिक फिगर ही गाठलेली आहे ते जाणून घेऊयात। तर बहुमताचा आकडा आहे तामिळनाडूचा 118, काँग्रेसचे 5, त्याचबरोबर व्हीसीकेचे 2, भाकपचे 2, माकप 2 आणि मुस्लिम लीग 2 अशा आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलेला आहे आणि टीव्हीकेच्या विजयी आमदारांची संख्या आहे 107। त्यामुळे आता एकूण जागा झालेल्या आहेत 120। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात, चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, खरं तर गेल्या काही दिवसांपासून निकाल लागल्यानंतर सगळ्यांचंच लक्ष तामिळनाडूकडे लागलेलं होतं। विजय थलपती यांचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे आणि आज ते शपथ घेतात। कशा पद्धतीनं हे सत्ता समीकरण जुळून आलंय? विजय यांना जवळपास द्रमुकच्या प्रत्येक मित्रपक्षाचा मदत घ्यावी लागलेली आहे। म्हणजे आता डीएमकेकडे तमिळनाडूमध्ये कोणताही मित्रपक्ष शिल्लक राहिलेला नाही। व्हीसीके असो किंवा मग इंडियन युनियन मुस्लिम लीग असो, IUML किंवा मग त्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे सुद्धा विजय यांच्यासोबत आलेले आहेत आणि काँग्रेस यांनी देखील द्रमुकला सोडून विजयची साथ दिलेली आहे। त्यामुळे जे जे द्रमुकचे पारंपरिक मित्रपक्ष होते ते सगळेजण आता विजय सोबत आहेत आणि त्यामुळे विजयचा मोठ्या प्रयत्नांनंतर आता शपथविधी होतोय। कारण जवळपास 3 वेळा त्याला राज्यपालांकडे जावं लागलं। काल 4थ्यांदा ते राज्यपालांकडे गेले, जेव्हा त्यांच्याकडे अंतिमता बहुमताचा आकडा त्यांच्याजवळ जोडला होता। यापूर्वी जवळपास 3 वेळा ते गेले, त्यावेळी त्यांच्याकडे बहुमताचा आकडा जोरदार नव्हता। त्यामुळे राज्यपालांनी त्यांना बोलवलं नाही सत्ता स्थापनेसाठी। काल ज्यावेळी ते गेले त्यावेळी त्यांच्याकडे बहुमताचा आकडा जुळला होता आणि मग त्यानंतर राज्यपालांनी आपला प्रस्तावित केरळचा दौरा रद्द करून
आज त्यांना शपथ दिली जाणार आहे असं कळतंय. त्यामुळे आज विजय तलपती हे अखेर आता शपथ घेत आहेत आणि तलपती विजयच्या शपथेचा परिणाम असा आहे नक्कीच. की जरी त्यांनी शपथ घेतली तरी सुद्धा हे काटावरचं बहुमत आहे ते तसंच 5 वर्ष राहणार का? बरोबर आहे. त्यामुळे विजय यांना काळासाठी अगदीच काठावरचं बहुमत मिळालेलं आहे आणि अखेर ते आज शपथ घेतील. या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद सोमेश या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.